नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी, जपे राम नामावळी नित्यकाळी. पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. या श्लोकामध्ये नामस्मरणाचा महिमा समर्थांनी भक्त प्रल्हादाचे उदाहरण देऊन वर्णिलेला आहे. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू ह्या दैत्याचा मुलगा. राक्षस कुळात जन्माला येऊनही भगवंताचा तो उपासक होता. परंतु त्याचे वडील हिरण्यकश्यपू मात्र अतिशय उन्मत्त व अभिमानी होते. हिरण्यकश्यपूला आपल्या शक्तीचा फार गर्व होता व त्यामुळे तो कमालीचा नास्तिक होता. प्रल्हाद नारायणाचे नाव घेत असलेले त्याला अजिबात आवडत नव्हते. तो देवांचा तिरस्कार करीत असे. त्याने महाघोर अशी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले होते व मला अमरत्वाचा वर द्या असे सांगितले होते. भगवान शंकराने त्यांना असा वर देता येणार नाही असे सांगितल्यावर त्याने अतिशय हुशारीने वर मागितला की मला दिवसा किंवा रात्री, माणसाकडून किंवा पशुकडून, घरात किंवा घराबाहेर, अस्त्राने किंवा शस्त्राने, पृथ्वीवर किंवा आकाशात मृत्यू येऊ नये. त्यावर शंकराने तथास्तु म्हटले. हा वर म्हणजे जवळपास अमरत्वच होते. त्यामुळे त्याचा उन्मत्तपणा आणखी वाढला. जेव्हा त्याला प्रल्हादाची भक्ती सहन होईना तेव्हा त्याला ठार मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले. तेव्हा एके दिवशी संध्याकाळी चिडून त्याने प्रल्हादाला विचारले की तुझा नारायण कोठे आहे? प्रल्हादाने उत्तर दिले, तो सर्वत्र आहे. त्यावर हिरण्यकश्यपूने महालातील एका खांबाकडे बोट दाखवून या खांबात आहे का असे विचारले. त्यावर प्रल्हादाने होय असे म्हणताच संतापलेल्या हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारली व विचारले, कुठे आहे तुझा नारायण? त्याच क्षणी कडकड आवाज करीत खांब फुटला आणि त्यातून प्रत्यक्ष भगवंत नृसिंह रूपात अवतरले. हिरण्यकश्यपूने तलवार उपसताच भगवंतांनी त्याला उचलून उंबरठ्यावर बसून त्याचे पोट फाडले. हेच उदाहरण समर्थांनी आपल्याला दिले व आपल्याला विश्वास दिला की कोणत्याही कुळात तुम्ही जन्मला असला तरीही नामस्मरणाच्या जोरावर तुम्ही तुमचा उद्धार करून घेऊ शकता. द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी कर्ण हा सूतपुत्र म्हणून त्याची अवहेलना झाली. त्यावेळी तो म्हणतो, मी सूत म्हणजे सारथी असो किंवा सूतपुत्र असो, उत्तम किंवा हीन कुळात जन्म ही दैवाधीन गोष्ट आहे, परंतु पराक्रम गाजवणे हे मात्र माझ्या हातात आहे. सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम, दैवायत्तं कुळे जन्म मदायत्तं तु पौरुषम. तेव्हा प्रत्येक माणसाला आपला उद्धार करून घेण्याचा हक्क आहे व तो नामस्मरणाने होऊ शकतो. यासाठी समर्थांनी भक्त प्रल्हादाचे उदाहरण दिले आहे. त्यापासून आपण बोध घेऊन आपला उद्धार करून घ्यावा असे समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.